नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज या धड्यावरची काही महत्त्वाची प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामाला येणार आहे, कारण बेसिकपासून आपण शेकडेवारीवरची ॲडव्हान्सपर्यंतची गणितं आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. शेकडेवारीवर आपल्याला ज्या प्रकारची गणितं परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणितं तयार होतात, ती सर्व प्रकारची गणितं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, शेकडेवारी ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये पर्सेंटेज असं म्हणतो. तर पर्सेंटेज आपण कशासोबत काढतो? 100. म्हणजे हे 100% असतं आपलं जे फुल पर्सेंटेज असतात, आणि त्या 100% आपण 68% किती असं काढायचं आहे. तर आता 68% बरोबर काढायचं आहे, म्हणजे आपण काय करायचं? 68ला 100नी भागायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? 68%. तर बघा, आपण भागाकार करत असताना एक ट्रिक पाहिली होती की 100ने कुठल्याही संख्येला भागलं. आता 68ला 100ने भागलं तर काय होणार? 0 येणार आणि पॉइंटने 68 झिरोच्या दुसऱ्या साईडला जाणार. एकच्या पुढे किती शून्य आहेत? 2. मग दशांश चिन्हानंतर आपले हे 68 सरकणार आहे. जर ही 1000 असतं तर 1000ला किती शून्य असतात? 3. मग हे किती दशांश चिन्हानंतर किती संख्या आल्या असते इकडं? 3. म्हणजे इथं 0 एक अजून वाढलं असतं. हे तर खूप सोपं होतं 68% काढणं. आता आपल्याला 72च्या 35% किती काढायचं आहे? तर 72च्या 35% किती काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागणार? 72 गुणिले 35 डिवाइड 100. याचा अर्थ काय होतो? 100ला 35 तर 72ला किती? तर बघा, आता सोडवताना काय करायचं? पहिल्यांदा तर ह्या 35ला भागाला 72 जसे तसं गुणिले हे 35 0.35 येईल, आणि या दोघाचा आता गुणाकार करा. तर या दोघाचा गुणाकार करून तुम्हाला मिळेल 25.2. दशांश चिन्हाचा गुणाकार भागाकार आपण शिकलेला आहे, तर गुणाकार तुम्हाला आता मी इथं करून दाखवणार नाही. एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती? आता आपल्याला आता काय म्हणलं? एका संख्येची 40% किंमत म्हणजे ती संख्या आपल्याला माहित नाही. मग ती संख्या आपण काय म्हणायची? x गुणिले 40. आपण टक्केवारी असंच काढतो, जी संख्या आहे त्याच्या 40% काढायचं तर ती संख्या इथं लिहितो, नंतर 40 आणि डिवाइड 100. तर बघा, याची जी किंमत आहे ती किती सांगितले? 120. बरोबर आहे. मग आता यावरून आपल्याला x काढायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल? कुठल्या संख्येच्या 40% 120 आहे ते आपल्याला मिळेल. मग आता 120 इकडं एकटं आहे. मग आता हे x जे आहे ते आपण बरोबरच्या दुसऱ्या साईडला पाठवू, आणि हे 120 बरोबरच्या इकडच्या साईडला आणू. मग हे 120 इकडे येऊन काय होईल? 40. त्यापेक्षा आपण हे जे x आहे इकडंच ठेवू, आणि हे जे 40 100 आहे ते 120 कडे पाठवू. 120 इकडं राहील, आणि हे जे 40/100 आहे ते बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर उलट होतं, म्हणजे काय होतं? 100/40. मग x बरोबर किती येईल? आता हे 40ला हे 0 कटलं, आणि 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, आणि 3 गुणिले 100 300. म्हणजे x बरोबर किती आलं? 300. म्हणजे 300च्या 40% किती होणार आहे? 120. तर आता 300च्या 55% आपल्याला काढता येतं. मग 300 गुणिले 55 डिवाइड 100. आता ह्या शून्याला हे 0 कटलं, 55 गुणिले 3 करा. 55 गुणिले 3 केल्यावर मिळेल 165. 165 तुमचं उत्तर आलं. बघा कसं केलं आपण? एका संख्येची 40% किंमत जर 120 आहे, 40% किंमत किती आहे? 120. कुठल्या संख्येची आहे ती माहित नाही म्हणून x घेतलं. मग x बरोबर आपल्याला काय मिळालं? 300. मग 300च्या आपल्याला नंतर त्याच संख्येची आपल्याला 55% किंमत काढायला सांगितली, म्हणजेच 300ची 55% काढली, 165 आली. पुढचा प्रश्न, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? तर बघा, आता आपल्याला काय विचारले? एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी
म्हणजे 400 पैकी म्हणजे आता काय येणार आपल्याला भागाकाराला 400 म्हणजे खाली काय येणार 400, कारण आपल्याला एकूण किती दिलं आहे 400, त्याच्यापैकी आपल्याला किती मिळाले 220. मग टक्के काढायच्यात म्हणून आपल्याला इथं गुणायचं 100 ने. बघा 400 पैकी किती मिळाले 220 आणि आपल्याला टक्केवारी काढायच्या म्हणून इथं लिहिलं 100. तर आता ह्या शून्याला हे शून्य कटलं, नंतर ह्या शून्याला हे शून्य कटलं. मग आता 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24, मग 4 पंचे 20 उरले 2. आता पॉईंट 4 पंचे 20, 5.5 गुणिले 10 केल्यावर पॉईंट इकडं निघून जाईल 55 येईल, म्हणजे त्याला किती पडले 55% पडले. ठीक आहे बा. आपल्याला टोटल मार्क्स किती आहेत 400, त्याच्यापैकी त्याला किती पडले 220. आपल्याला टक्केवारी काढायच्या म्हणून त्याला 100 ने गुणायचं आणि हे सगळं सोडवल्यानंतर आपल्याला मिळतं 55%. मिळालेले मार्क एकूण मार्क गुणिले 100 असं आपल्याला ते करायचं आहे. बघा शेवटचं गणित. 84च्या 25% अधिक 170च्या 40% किती? सरळ सरळ 84च्या 25% काढायचे, अधिक आपल्याला 84च्या 25% म्हणजे 84 गुणिले 25/100 अधिक करायचे 170च्या 40%, 40/100. सोडवा. हे का शून्य 2 कटले, 4 गुणिले 17 होईल इकडं आणि इकडं होईल 25/100 करूया. 84 गुणिले 25/100 केल्यावर 0.25 येतं, अधिक इथं 17 गुणिले 4 करा गुणाकार अगोदर. तर 84 गुणिले 0.25 केल्यावर येतं 21 गुणाकार केल्यावर, आणि 17 गुणिले 4 केलं 17 चौक 68. आता या दोघांची बेरीज करा. 68 मध्ये हे 1 मिसळलं 69, 79, 89. उत्तर किती आलं 89. हे तर गणित खूपच सोपं होतं. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये फक्त शेकडेवारी आपण शिकली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा म्हणजे याच्या पुढचं नफा आणि तोटा ते आपण शिकणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या चॅनलवरती सर्व बेसिक गणित शिकवलं जातं आणि ते बेसिक गणित सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं असतं. त्यावरतीच सर्व परीक्षा वगैरे डिपेंड असतात. तर त्यासाठी बेसिक गणित पक्क करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.